नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश हल्लामी, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय देसाई. आज आपण बीकॉम सेम सेकंड करिता स्टॅटिस्टिक्स टेक्निक अँड बिझनेस मॅथेमॅटिक्स या विषयातील कोरिलेशन अँड रिग्रेशन ॲनालिसिस या चॅप्टरवरती आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQs आपण बघणार आहोत. तर चला बघूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. नंबर 1, कोरिलेशन ॲनालिसिस इज अ. ऑप्शन दिले आपल्याला. ए, युनिव्हेरिएट अनालिसिस. बी, बायोव्हेरिएट अनालिसिस. सी, मल्टीव्हेरिएट अनालिसिस. डी, बोथ बी अँड सी. तर बघतो आपण की या प्रश्नाचं योग्य उत्तर कोरिलेशन अनालिसिस इज अ बायोव्हेरिएट अनालिसिस. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आन्सर बी, बायोव्हेरिएट अनालिसिस. प्रश्न दुसरा, attempts to determine the degree of relationship between variables. ऑप्शन दिलेला आपल्याला. ए, रिग्रेशन अनालिसिस. बी, कोरिलेशन अनालिसिस. सी, इन्फेरेन्शियल अनालिसिस. डी, नॉन ऑफ दिस. तर बघतो आपण की अटेम्प्ट्स टू डिटरमाइन द डिग्री ऑफ रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल. तर ते आपण डिग्री ऑफ रिलेशनशिप बघतो आपण की कोरिलेशन अनालिसिसमध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी, कोरिलेशन अनालिसिस. प्रश्न तिसरा, नॉन लाइनर कोरिलेशन इज आल्सो कॉल्ड. ऑप्शन ए, नॉन कर्वी लाइनर कोरिलेशन. बी, कर्वी लाइनर कोरिलेशन. सी, झिरो कोरिलेशन. डी, नॉन ऑफ दिस. तर बघतो आपण की नॉन लाइनर कोरिलेशन यालाच कर्वी लाइनर कोरिलेशन सुद्धा म्हटला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी, कर्वी लाइनर कोरिलेशन. प्रश्न चौथा, स्कॅटर डायग्राम इज आल्सो कॉल्ड. ऑप्शन दिला आपल्याला. ए, डॉट चार्ट. बी, कोरिलेशन ग्राफ. सी, बोथ ए अँड बी. डी, नॉन ऑफ दिस. तर स्कॅटर डायग्राम याला सुद्धा डॉट चार्ट असं म्हटलं जातं. त्यामुळे स्कॅटर डायग्राम इज आल्सो कॉल्ड ॲज डॉट चार्ट. त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल ए, डॉट चार्ट. प्रश्न पाचवा, न्यूमरियल मेजर्स ऑफ कोरिलेशन इज कॉल्ड. ऑप्शन दिलेला आपल्याला. ए, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. बी, कोएफिशिएंट ऑफ डिटर्मिनेशन. सी, कोएफिशिएंट ऑफ नॉन डिटर्मिनेशन. डी, कोएफिशिएंट ऑफ रिग्रेशन. प्रश्न होता की न्यूमेरिकल मेजर्स ऑफ कोरिलेशन इज कॉल्ड. तर बघतो आपण की न्यूमेरिकल मेजर्स ऑफ कोरिलेशन त्याचा आपण कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन काढत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ए, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. प्रश्न 6, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन एक्सप्लेन. ऑप्शन दिलेला आपल्याला. ए, कॉन्सन्ट्रेशन. बी, रिलेशन. सी, डिस्पर्शन. डी, एसिमेट्री. तर बघतो आपण की कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन एक्सप्लेन काय करतो, रिलेशन एक्सप्लेन करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी, रिलेशन. प्रश्न 7, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन लाइज बिटवीन. ऑप्शन दिला आपल्याला. ए, 0 and +1. बी, 0 and -1. सी, -1 and +1. डी,
-3 and +3. तर बघतो आपण की कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन लाईज बिटवीन कुणाच्या मध्ये असतो ते -1 ते +1. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल सी -1 अँड +1. म्हणजे ते नेहमी -1 आणि +1 च्या दरम्यान असतो. प्रश्न 8. A high degree of positive correlation between probability of rainfall and weight of people is. ऑप्शन दिला आपल्याला. A. A meaningless correlation. B. A spurious correlation. C. A nonsense correlation. D. All of the above. तर बघतो आपण की अ हाय डिग्री ऑफ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन कुणामधलं म्हटलं ते रेनफॉल आहे वेट ऑफ पीपल. तर बघतो रेनफॉल आणि वेट ऑफ पीपल याचं कुठलाही संबंध नाही. त्यामुळे मिनिंगलेस कोरिलेशन आहे ते, स्पिरियस कोरिलेशन आहे, नॉनसेन्स कोरिलेशन आहे. त्यामुळे त्याचं योग्य उत्तर असेल आन्सर डी, ऑल ऑफ द अबोव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. If the ratio of change in one variable is equal to the ratio of change in the other variable, then the correlation is said to be. ऑप्शन दिला आपल्याला. A. Linear. B. Non-linear. C. curvilinear आणि D. none of these. तर बघतो आपण की एका व्हेरिएबलचं रेशिओ जे असेल तेच बघतो आपण की त्याच रेशिओमध्ये दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये चेंज होत असेल तर अशा वेळेस त्यामध्ये लायनर असणार. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आन्सर ए, लायनर. प्रश्न क्रमांक 10. पिअर्सन्स कोरिलेशन कोएफिशियंट इफ डिनोटेड बाय द सिम्बॉल. ऑप्शन दिलेला. ए. कॅपिटल के. बी. स्मॉल आर. सी. कॅपिटल आर. आणि डी आहे नॉन ऑफ दिस. तर बघतो आपण की पिअर्सन्स कोरिलेशन ऑफ कोएफिशियंट ते आपण कशाला डोनेट पुन्हा सिम्बॉलला डोनेट केलं असतं ते तर स्मॉल आर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी, स्मॉल. प्रश्न क्रमांक 11. इफ आर इज इक्वल टू +1, the correlation is said to be. ऑप्शन दिला आहे. ए. हाय डिग्री ऑफ पॉझिटिव्ह कोरिलेशन. बी. हाय डिग्री ऑफ निगेटिव्ह कोरिलेशन. सी. परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. डी. परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. तर बघतो की कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन म्हणजे आर जेव्हा +1 असतो त्यावेळेस काय असते ते परफेक्ट कोरिलेशन असते. तर आपल्याला आर इज इक्वल टू +1 दिलेलं त्यामुळे काय असेल ते परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर असेल सी, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. प्रश्न क्रमांक 12. द युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज. ऑप्शन दिला आहे. ए. पर्सेंटेज. बी. रेशियो. सी. सेम युनिट ऑफ द डेटा. डी. नो युनिट. तर बघतो आपण की द युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज. तर कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आपण आर इज इक्वल टू काढतो तर ते काय असते तुमचे पर्सेंटेजमध्ये नसतो, ते रेशिओमध्ये पण सुद्धा नसतो आणि जे तुम्हाला डेटा दिलं असते त्या डेटाच्या युनिट प्रमाणे सुद्धा ते नसते. त्यामुळे तो नो युनिट असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल डी, नो युनिट. प्रश्न क्रमांक 13. द निगेटिव्ह साइन ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय इंडिकेट्स. ऑप्शन दिलाय तुम्हाला. ए. एक्स डिक्रीजिंग वाय इन्क्रीजिंग. बी. एक्स इन्क्रीजिंग वाय डिक्रीजिंग. सी. एनी ऑफ द अबव. आणि डी. देर इज नो चेंज इन एक्स अँड वाय.
प्रश्न म्हटला की द पॉझिटिव्ह साइन ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. तर बघतो आपण की एक्स आणि वाय यामध्ये जर काय निगेटिव्ह कोरिलेशन असेल तर अशा वेळेस काय असतो तर एक्स ही जी आहे इन्क्रीजिंग आणि वाय ही काय असते डिक्रीजिंग असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी, एक्स इन्क्रीजिंग वाय डिक्रीजिंग. प्रश्न क्रमांक 14. कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन एक्सप्लेन of the relationship between two variables. ऑप्शन दिला आहे ए डिग्री, बी डायरेक्शन, सी बोथ ऑफ द अबव आणि डी नॉन ऑफ द अबव. म्हटलं आहे की कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन एक्सप्लेन ऑफ द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबल मधलं कुठलं रिलेशन दाखवत असतो ते तर बोथ ऑफ द अबव म्हणजे डिग्री आणि डायरेक्शन. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल की डिग्री आणि डायरेक्शन म्हणजे ऑप्शन आपला दिलेला सी बोथ ऑफ द अबव म्हणजे वरील दोन्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. फॉर परफेक्ट कोरिलेशन्स द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन शुड बी. ऑप्शन दिला आपल्याला ए प्लस मायनस 1, बी प्लस 1, सी मायनस 1 आणि डी 0. प्रश्न म्हटला की परफेक्ट कोरिलेशन ऑफ द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन शुड बी. परफेक्ट कोरिलेशन केव्हा असतो की जेव्हा प्लस मायनस ते 1 असेल त्यावेळेस परफेक्ट कोरिलेशन असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ए मायनस प्लस 1. ते मायनस असो की प्लस असो, तर मायनस प्लस 1 जर असेल तर ते परफेक्ट कोरिलेशन असतो. ते मायनस असेल तर निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतो आपण त्याला आणि पॉझिटिव्ह असेल तर प्लस असेल तर पॉझिटिव्ह कोरिलेशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. रँक कोरिलेशन कोएफिशियंट वॉज डिस्कवर्ड बाय. ऑप्शन दिला आपल्याला ए फिशर, बी स्पियरमन, सी कार्ल पियर्सन आणि डी बाउले. आपण की रँक कोरिलेशन कोएफिशियंट हे कोणी डिस्कवर्ड केलेलं आहे तर स्पियरमनने. आणि आपण रँक कोरिलेशनला आपण स्पियरमनच्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी स्पियरमन. प्रश्न क्रमांक 17. द रँक कोरिलेशन कोएफिशियंट इज ऑलवेज. ऑप्शन दिला आपल्याला ए प्लस 1, बी मायनस 1, सी 0, डी बिटवीन प्लस 1 अँड मायनस 1. तर बघतो आपण की रँक कोरिलेशन कोएफिशियंट हे सुद्धा काय असते तुमचं नेहमी प्लस 1 ते मायनस 1च्या दरम्यान असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल डी बिटवीन प्लस 1 अँड मायनस 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट इज युजली डोनेटेड बाय. ऑप्शन दिला आपल्याला ए स्मॉल के, बी स्मॉल आर, सी कॅपिटल एस, डी कॅपिटल आर. तर बघतो आपण की स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट हे आपण स्मॉल आर या नावाने जो सिम्बॉल आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी स्मॉल आर. प्रश्न क्रमांक 19. प्रोबॅबल एरर इज यूज टू. ऑप्शन दिला आपल्याला ए टेस्ट द रिलायबिलिटी ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट, बी मेजर द एरर इन कोरिलेशन कोएफिशियंट, सी बोथ एन पी आणि डी आहे नॉन ऑफ दिस. बघतो आपण की प्रोबॅबल एरर पी ही जे आपण म्हणतो मोस्टली आपण यूज कशासाठी करतो की टेस्ट द रिलायबिलिटी ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट करिता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ए टेस्ट द रिलायबिलिटी ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20.
if coefficient of correlation is more than of its p, correlation is significant. ऑप्शन दिला आपल्याला. ऑप्शन्स आहे ए 2 टाइम्स, बी 5 टाइम्स, सी 6 टाइम्स, डी 10 टाइम्स. तर बघतो आपण की इफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज मोर दॅन ऑफ पी ही, म्हणजे किती 6 टाइम ऑफ पी ही, त्यावेळेस काय असतं तुमचं कोरिलेशन इज सिग्निफिकंट असतो. त्यामुळे बघतो आपण की पी आरचं काय करतो आपण 6 टाइम काढत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आन्सर सी 6 टाइम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. इन कोरिलेशन अनालिसिस probable error is equal to dash dash into 0.6745. ही जो फॉर्म्युला आहे त्याकरता ऑप्शन दिला तुम्हाला ए स्टँडर्ड डेरिव्हेशन, बी स्टँडर्ड एरर, सी कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आणि डी वन ऑफ दीज. तर पॅराबोल एरर पी ही आपण कसं काढतो की 0.6745 इंटू √1 मायनस आर स्क्वेअर अपॉन एन, म्हणजे काय तुमचं √1 मायनस आर स्क्वेअर अपॉन एन हे तुमचं स्टँडर्ड एरर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी स्टँडर्ड एरर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. द टर्म रिग्रेशन वॉज फर्स्ट यूज बाय, ऑप्शन दिलेला आहे ए कार्ल पियर्सन, बी स्पियरमन, सी आर ए फिशर आणि डी फ्रान्सिस गॉल्टन. तर बघतो आपण की द टर्म रिग्रेशन वॉज फर्स्ट यूज. रिग्रेशन इक्वेशन जे आहे रिग्रेशन पहिल्यांदा कोणी यूज केलं आहे तर फ्रान्सिस गॉल्टन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आन्सर डी फ्रान्सिस गॉल्टन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. refers to analysis of average relationship between two variables to provide mechanism for prediction. ऑप्शन दिला आहे ए कोरिलेशन, बी रिग्रेशन, सी स्टँडर्ड एरर, डी नॉन ऑफ दीज. बघतो आपण की पुन्हामुळे आपण काय करतो की टू अनालिसिस ऑफ ॲव्हरेज रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स टू प्रोव्हाइड मेकॅनिझम फॉर प्रेडिक्शन. तर कुठं आपण प्रेडिक्शन कुठून आपण सांगू शकतो की रिग्रेशनद्वारे की एक्सची व्हॅल्यू असेल तर आपण वायची किंमत किती आहे ते आपण ते सांगू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल तुमचं आन्सर बी रिग्रेशन. नंतर प्रश्न क्रमांक 24. इफ देर आर टू व्हेरिएबल there can be at most number of regression lines. ऑप्शन दिले तुम्हाला ए 1, बी 2, सी 3 आणि डी आहे इन्फिनाइट. तर प्रश्न म्हटलं होतं की इफ देर आर टू व्हेरिएबल्स देर कॅन बी ॲट मोस्ट नंबर ऑफ रिग्रेशन लाईन्स. तुम्हाला 2 व्हेरिएबल दिले असेल त्याचं रिग्रेशन लाईन्स किती असणार तर ते असतात आपण बघतो आपण की 2 एक्स ऑन वाय आणि वाय ऑन एक्स. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आन्सर बी 2 नंबर ऑफ रिग्रेशन लाईन्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. इफ द रिग्रेशन लाईन्स इज वाय ऑन एक्स देन द व्हेरिएबल एक्स इज नोन ॲज. ऑप्शन दिला तुम्हाला ए इंडिपेंडंट व्हेरिएबल, बी एक्सप्लेनेटरी व्हेरिएबल, सी रिग्रेशन आणि डी ऑल द अबव. तो की इफ द रिग्रेशन लाईन्स इज वाय ऑन एक्स, वायचे एक्स वरील काय प्रतिगमन लाईन असेल तुमचं, देन द व्हेरिएबल एक्स इज नोन ॲज, त्याला म्हटलं जातो इंडिपेंडंट व्हेरिएबल. त्याला म्हटलं जातो इंडिपेंडंट व्हेरिएबल. त्यानंतर एक्सप्लेनेटरी व्हेरिएबल आणि रिग्रेशन. त्यामुळे याचं उत्तर असेल योग्य असेल डी ऑल द अबव.
नंतर प्रश्न क्रमांक 26. रिग्रेशन लाईन इज ऑल्सो कॉल्ड. रिग्रेशन इक्वेशन किंवा रिग्रेशन लाईन जे असते त्याला काय म्हटलं जातं? ऑप्शन दिलं तुम्हाला. ए एस्टिमेटेड इक्वेशन, बी रिडक्शन इक्वेशन, सी लाईन ऑफ ॲव्हरेज रिलेशनशिप आणि डी ऑल द अबव. तर बघतो आपण की रिग्रेशन लाईनलाच एस्टिमेटेड इक्वेशन सुद्धा म्हटला जातो, प्रेडिक्शन इक्वेशन सुद्धा म्हटला जातो आणि लाईन ऑफ ॲव्हरेज रिलेशनशिप सुद्धा म्हटला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल डी ऑल द अबव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. If the regression line is x on y, then the variable x is known as. ऑप्शन दिलाय. ए डिपेंडंट व्हेरिएबल, बी एक्सपेंडेड व्हेरिएबल, सी बोथ ए अँड बी आणि डी आहे रिग्रेशन. बघतो आपण की जर द रिग्रेशन लाईन्स इज एक्स ऑन वाय म्हणजे एक्स चे वाय वरील रिग्रेशन लाईन पण दिलं असेल, देन द व्हेरिएबल एक्स इज नोन ॲज, तर त्याला म्हटला जातो दोन्ही. म्हणजे काय, पहिलं तुमचं जे आहे डिपेंडेंट व्हेरिएबल आणि दुसरं जे आहे एक्सपेंडेड व्हेरिएबल. त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल तुमचं सी बोथ ए अँड बी. प्रश्न क्रमांक बघूया 28. द पॉइंट ऑफ इंटरॅक्शन ऑफ टू रिग्रेशन लाईन्स इज. ऑप्शन दिला तुम्हाला. ए 0 0, बी ब्रॅकेटमध्ये 1 1, सी एक्स वाय आणि डी एक्स बार आणि वाय बार. तर प्रश्न म्हटला की द पॉइंट ऑफ इंटरॅक्शन ऑफ द टू रिग्रेशन लाईन्स इज. बघतो आपण की रिग्रेशन इक्वेशन काढत असताना आपण रिग्रेशन फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये आपण काय एक्स बार आणि वाय बार म्हणजे एक्स सिरीजचं मीन आणि वाय सिरीजचं मीन. त्यामुळे इथे काय असतं तुमचं याचं योग्य उत्तर असेल तुमचं डी एक्स बार आणि वाय बार. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल डी एक्स बार आणि वाय बार. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 29. इफ r is equal to plus minus 1, the two regression lines are. ऑप्शन दिला तुम्हाला. ए कोइन्सिडेंट, बी पॅरलल, सी परपेंडिक्युलर टू ईच अदर आणि डी आहे नॉन ऑफ दीज. तर काय जर तुमचं कोरिलेशन जे आहे तुमचं किती +-1 जर असेल तर द टू रिग्रेशन लाईन्स आर काय असेल तुमचं ते कोइन्सिडेंट असेल. कारण की ते कसं बघतो आपण की +-1 हे परफेक्ट कोरिलेशन जे आहे तुमचं क्वचितच मिळत असतो, येत असतो. त्यामुळे हे कसं तुमचं कोइन्सिडेंट असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असेल तुमचं की इफ आर इज इक्वल टू +-1 द टू रिग्रेशन लाईन्स आर कोइन्सिडेंट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ए कोइन्सिडेंट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. इफ r is equal to 1, the angle between the two regression lines is. ऑप्शन दिला तुम्हाला. ए 90 डिग्री, बी 30 डिग्री, सी 0 डिग्री आणि डी आहे 60 डिग्री. जर तुमचा r is equal to 1 असेल तर द अँगल बिटवीन द टू रिग्रेशन लाईन्समध्ये अँगल कितीचा असेल ते. तर याचे योग्य उत्तर असेल तुमचं सी. ते किती असेल तुमचं 0 डिग्री अँगल असेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल सी 0 डिग्री. नंतर 31वा प्रश्न. इफ bxy and byx are two regression coefficients, they have. ऑप्शन आहे. ए सेम साइन्स, बी ऑपोजिट साइन्स, सी एदर ए आर बी, डी आहे नॉन ऑफ द अबव. तर काय म्हटलं आहे की जर bxy म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट ऑफ एक्स ऑन वाय आणि रिग्रेशन कोएफिशियंट ऑफ वाय ऑन एक्स आर टू रिग्रेशन कोएफिशियंट काय तुमचे दिलं असेल तुम्हाला ते कसे असणार.
तर बघतो आपण की BXY आणि BYX हे दोन्ही काय असतात तुमचे सेम साईनचे असतात. म्हणजे जर तुमचं BXY मायनस येत असेल तर BYX ची किंमत सुद्धा तुमची मायनस असतो आणि BXY ची किंमत प्लस येत असेल तर BXY ची किंमत प्लस येत असेल तर BYX ची किंमत सुद्धा प्लस येतो. म्हणजे कसं तुमचं दोघांची दोन्ही जे आहेत तुमचे कसं सेम सायन्स असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल तुमचं सेम सायन्स. हे सेम सायन्स. 32 प्रश्न क्रमांक. If r is equal to 0, the two regression lines are. काय म्हटलंय जर r बरोबर 0 असेल तर द टू रिग्रेशन लाईन्स आर. ऑप्शन दिला तुम्हाला ए कोइन्सिडेंट, बी पॅरलल, सी परपेंडिक्युलर टू इच अदर आणि डी आहे नॉन ऑफ दीज. तर बघतो आपण की जेव्हा तुमचं r बरोबर 0 असेल त्यावेळेस तुमचं टू रिग्रेशन लाईन्स असणार कसे परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आन्सर सी परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. If the correlation coefficient between two variables x and y is negative, then the regression coefficient of y on x is. तर ऑप्शन दिला तुम्हाला ए पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, सी नॉट सर्टेन आणि डी नॉन ऑफ दीज. प्रश्न काय म्हटलाय इफ द कोरिलेशन कोएफिशिएंट बिटवीन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय इज निगेटिव्ह. तर एक्स ऑन वाय याचं ते निगेटिव्ह असेल तर रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ वाय ऑन एक्स काय असेल. तर बघतो आपण की जेव्हा रिग्रेशन कोएफिशिएंट एक्स ऑन वाय हे निगेटिव्ह असेल तर रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ वाय ऑन एक्स सुद्धा काय असेल निगेटिव्ह असेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी निगेटिव्ह. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. इफ वन रिग्रेशन कोएफिशिएंट इज निगेटिव्ह द अदर इज. सेम मागच्या प्रश्नासारखंच आहे. ऑप्शन दिलं तुम्हाला ए 0, बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सी पॉझिटिव्ह आणि डी आयदर ए ऑर बी. काय म्हटलंय जर वन रिग्रेशन कोएफिशिएंट इज निगेटिव्ह असेल तर अदर दुसरं का असेल तर ते काय असेल निगेटिव्ह असेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बी निगेटिव्ह. त्यानंतर 35वा प्रश्न. BYX is the regression coefficient of the regression equation. ऑप्शन दिलं तुम्हाला y on x, ऑप्शन ए y on x, b x on y, c either a or b, d none of these. तर काय म्हटलंय BYX is the regression coefficient of the regression equation. कोणाचं रिग्रेशन इक्वेशन आहे ते y on x, y on x पण त्याला म्हणतो BYX आणि BXY ला आपण म्हणतो एक्स ऑन वायचं. ठीक आहे. त्यामुळे आपण बघतो की BYX इज द रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ द रिग्रेशन इक्वेशन्स कोणाचे आहे ते y ऑन x. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आन्सर ए y ऑन x. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न घेऊया. BXY इज द रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ द रिग्रेशन इक्वेशन्स. ऑप्शन दिला तुम्हाला ए y ऑन x, बी x ऑन y, सी either a or b आणि d none of these. तर मागच्या प्रश्नासारखंच BXY इज द रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ द रिग्रेशन इक्वेशन कोणाचं आहे ते BXY हे असते तुमचं एक्स ऑन वायचं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आन्सर बी एक्स ऑन वाय. म्हणजे आपण एक्स ऑन वायचं रिग्रेशन कोएफिशिएंट आपण म्हणतो BXY आणि रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ y ऑन x ला आपण म्हणतो BYX. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल तुमचं BXY म्हणजे काय तुमचं रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ x ऑन y.
थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.